विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. व्हिडिओ पहा म्हण ओळखा या प्रश्नमंजुषेच्या तिसऱ्या भागात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्राण्यांच्या नावावरून होणाऱ्या म्हणी. चला तर मग तयार आहात का? सुरू करूया व्हिडिओ पहा म्हण ओळखा भाग 3 या प्रश्नमंजुषेला. आयत्या बिळात नागोबा. तयार संधीचा फायदा घेणे, दुसऱ्यांनी केलेल्या श्रमाचा किंवा तयार केलेल्या गोष्टीचा सहजपणे फायदा घेणे. अडला हरी गाढवाचे पाय धरी. गरज पडल्यावर कुणाचीही मदत घ्यावी लागते. परिस्थिती कठीण असेल तर प्रतिष्ठा बाजूला ठेवावी लागते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जास्त चलाखपणा नुकसान करतो. फार हुशारी दाखवली तर काम बिघडते. वासरात लंगडी गाय शहाणी. अयोग्य लोकांत थोडी योग्य व्यक्ती उठून दिसते. कमी दर्जाच्या गटात थोडी हुशारी जास्त भासते. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. एका चुकीच्या कृत्यामुळे दुसऱ्याने आणखी मोठी चूक करणे किंवा सुडाने पेटून उठणे हे शहाणपणाचे नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. किरकोळ टीकेचा परिणाम होत नाही. वाईट बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. माणसाचा स्वभाव बदलत नाही. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? धोकादायक किंवा अवघड काम कोणी करणार नाही. माकडाच्या हाती कोलीत. मूर्ख किंवा अडाणी व्यक्तीच्या हातात एखादे महत्त्वाचे किंवा शक्तिशाली काम सोपवणे ज्यामुळे ते काम बिघडून जाते किंवा मोठे नुकसान होते. आंधळ दळतय, कुत्रं पीठ खातय. मेहनत करणाऱ्याला दिसत नाही की त्याच्या मेहनतीचा उपयोग कोण करत आहे. एखाद्याच्या कष्टाचा लाभ दुसऱ्याला मिळतो आणि मेहनत करणाऱ्याला त्याचा फायदा होत नाही. मला नको, ती द्राक्ष आंबट आहेत. कोल्ह्याला द्राक्षे आंबट. जे आपल्याला मिळत नाही त्या वस्तूला किंवा गोष्टीला कमी लेखणे किंवा दोष देणे. स्वतःचा कमीपणा किंवा अपयश लपवण्याचा प्रयत्न करणे. घोडा मैदान जवळ आहे. निर्णायक वेळ जवळ आली आहे. एखाद्या गोष्टीचा निकाल लवकरच लागणार असणे. परीक्षा किंवा संधी तोंडावर असणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. म्हणींच्या पुढील भागात भेटेपर्यंत आणखी काही प्राण्यांच्या नावावरून होणाऱ्या म्हणींचा संग्रह तुम्ही करा. धन्यवाद.